लोकसभेपूर्वी आता अजित पवारांना आणखी एक धक्का बसलाय। बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादीचा सर्व पदांचा राजीनामा दिल्याची सध्या माहिती आपल्यापर्यंत पोहोचते आहे। बजरंग सोनवणे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। बीडमधून पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असणार हे आता पाहणं महत्त्वाचं ठरेल। कालच ज्योती मेटे यांनी शरद पवारांची सुद्धा भेट घेतलेली होती। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, लोकसभेपूर्वी आता अजित पवारांना आणखी एक हा मोठा धक्का बसल्याचं सध्या समोर येत आहे। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्या सोबत आहेत। उदय, लोकसभेपूर्वी आता अजित पवारांना आणखी एक धक्का बसल्याचं सध्या समजतंय। बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा राजीनामा दिलाय। नक्कीच गौरी, गेल्या काही दिवसापासून बजरंग सोनवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचं चर्चा ऐकायला मिळत होत्या। परंतु या दरम्यान आता त्यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना सादर केलाय आणि बीडमधील कार्यकर्त्यांना देखील त्यांच्याकडून निरोप आहेत की जेजुरीला जाऊ असा निरोप दिलाय। परंतु प्रत्यक्षात ते आता पुणे येथे शरद पवारांची भेट घेऊन त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे। आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता शरद पवार गटाची उमेदवारी ज्योती मेटे यांना मिळते की बजरंग सोनवणे यांच्या गळ्यात ही माळ पडते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार असलं तरी गेल्या वेळी बजरंग सोनवणे यांनी चांगली मतं घेतली होती। आता त्या पार्श्वभूमीवर हा अजित पवार किंवा महायुतीला एक मोठा धक्काच मानला जातोय। हो, उदय, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।